बंधूंनो, मी सौ सुजाता, जेप्स ॲग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्री लॅब सांगली। सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप्स ॲग्रोटेक सांगली या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते। अधिकाधिक शेतीविषयक माहिती, खतांविषयक माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचावी आणि त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना व्हावा, हा एक छोटासा प्रयत्न ह्या YouTube चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी माहिती आहे ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी, हा एकच उद्देश हा YouTube चॅनलचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या इकडं पावसाचं जे आगमन झालेलं आहे ते अतिशय छान पद्धतीने झालेलं आहे। सरासरी पाऊसही या 2-3 दिवसांमध्ये चांगला पडलेला आहे। त्यामुळे एकच लगबग आपल्या शेतकरी बांधवांची सुरू झालेली आहे ती म्हणजे पेरणीची। काही ठिकाणी बियाणे खरेदी केलेलं आहे, काही ठिकाणी रान तयार करून झालेलं आहे, काही ठिकाणी पेरणी झालेली आहे, काही ठिकाणी पेरणी घ्यायची आहे। आज असंच एका विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी कापसाचं उत्पादन घेतलं जाते आणि कापसाच्या उत्पादन घेत असताना त्याला बेसल डोस कोणता दिला पाहिजे याच्याविषयी थोडंसं संभ्रमच आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कापसाला बेसल डोस कोणता द्यावा आणि तो कधी द्यावा, हेच मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापसाला बेसल डोस हा अशा पद्धतीने द्यायचा की जेणेकरून त्याची इम्युनिटी पॉवर तयार झाली पाहिजे। लहान बाळाला कसं एखादा आपण डोस देतो जेणेकरून त्या रोगाचा किंवा ते जे काही आजार आहे तो आजार त्या लहान बाळापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण त्याची इम्युनिटी पॉवर तिथे आपण वाढवलेली असते। तसंच हा बेसल डोस सुद्धा आहे। बेसल डोस हा अशा पद्धतीने कापसाला द्यायचा आहे की जेणेकरून त्याची इम्युनिटी पॉवर वाढावी, त्याची भौतिक वाढ चांगली व्हावी, त्याचबरोबर फुलांमध्ये आणि त्याचं फुलांचं आणि फळांचं प्रमाण हे आपल्याला तिथं वाढवायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला 10-26-26 प्रति एकरी 100 किलो म्हणजे 2 बॅगा द्यायचे। त्याचबरोबर युरिया हा 25 किलो आपल्याला तिथं ठेवायचा आहे। हा झाला हा एमपीकेचा एक घटक म्हणजे एमपीकेचा एक भाग। ह्याच पद्धतीने तुम्ही 10-26-26 ऐवजी डीएपी ही देऊ शकता। डीएपी प्रति एकरी तुम्हाला 100 किलो द्यायचा आहे। त्याचबरोबर एमओपी म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश तुम्हाला प्रति एकरी 10 किलो तिथं द्यायचा आहे। ह्या जो विषय आहे हा 2 डोस तुमच्या पद्धतीने तुम्ही तिथं देऊ शकताय। पण सगळ्यात महत्त्वाचं की अगोदर ज्या वेळेला तुम्ही बेसल डोस देणार आहात त्या अगोदर तुमच्या जमिनीचं माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे। परीक्षण जर करून घेतलं तर आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत, आपल्याला कोणते घटक वरून द्यावे लागणार आहेत, हा अचूक अंदाज आपल्याला तिथे येणार आहे। हे झालं तुम्हाला एमपीकेच्या बाबतीत। त्याचबरोबर तुम्हाला तिथं दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा द्यायचे आहेत। त्यामध्ये तुमचं जे काही मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे किंवा सल्फर आहे, ह्या खतांचे डोस ही तुम्हाला तिथं द्यायचे आहेत। त्याचं प्रमाण तुम्हाला प्रति एकरी 10 ते 15 किलो यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। त्याचबरोबर ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी आज तुम्हाला एक छोटा फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून आपल्या पिकाची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि आपल्या पिकाची भौतिक जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तिथं जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचा I10 हे जे खत आहे हे तुम्ही तिथं वापरायचं आहे। ते प्रति एकरी 10 किलो असा त्याचा डोस आहे। हे सिलिकॉनवर आधारित असं खत आहे। सिलिकॉन आपल्या पिकाला काय करतं हे माहिती आहे का तुम्हाला? की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पिकाचं रोग आणि किडींपासून संरक्षण करतं। पिकाची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ते वाढवण्याचं काम करतं। त्याचबरोबर स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य हे पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा आपलं सिलिकॉन करतं। म्हणजे काय की सिलिकॉन हे आपल्या पिकाचं एक सुरक्षा कवच आहे। त्यामुळे बेसल डोस मध्ये याचं प्रमाण तुम्ही 10 किलो असं ठेवायचंय। बॅग तुम्हाला तिथं बास होईल। त्याचबरोबर Z4G हे ह्युमिक ऍसिड युक्त तसेच अमायनो ऍसिड युक्त अशी Z4G चं बॅग आहे 10 किलोची। ही बॅग तुम्हाला तिथं प्रति एकरी वापरायची आहे। आता ह्युमिक ऍसिड आपण का द्यायचं पिकाला, तर त्यामुळे आपल्या पिकाची पांढऱ्या मुळींची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होते। त्यामुळं जी काही आवश्यक अन्न घटक आहेत हे चांगल्या पद्धतीने पीक उचलून घेऊ शकतं आणि हे आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीने पोहोचतं आणि त्यामुळे काय होतं की पिकाची भौतिक वाढ चांगली होती।
त्याचबरोबर जी फुलधारणा आणि जी फळधारणा आहे ही चांगल्या पद्धतीनं तिथं वाढीस लागते. जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं जे ग्रीन टॉप ही 10 किलोची बॅग मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटची बॅग आहे. याच्यामध्ये झिंक, फेरस, कॉपर, मॅंगनीज यांचं जे प्रमाण आहे हे संतुलित प्रमाण ह्या बॅगेमध्ये आहे. तुम्हाला ही बॅग जर प्रति एकरी 10 किलो तुम्ही वापरली तर अतिरिक्त वरून झिंक द्यावं लागतंय किंवा फेरस द्यावं लागतंय. हे जे आहे हे तुमचं तिथं कमी होईल. यामुळं अशा पद्धतीनं तुम्ही NPKचा डोस ठरवलात, सेकंडरी न्यूट्रिएंटचा डोस ठरवलात, त्याचबरोबर जे काही मायक्रोन्यूट्रिएंट आहेत यांचा डोस तिथं तुम्ही व्यवस्थित 10 किलो प्रमाणे तुम्ही दिलात. त्याचबरोबर जे सुरक्षा कवच म्हणतो ते I10 आणि जी भौतिक वाढ तसेच पांढऱ्या मुळींची वाढ करतं, जे आपल्या पिकाची चांगली वाढ करतं, हे Z4G याचं जे तुम्ही प्रमाण आहे या पद्धतीनं तुम्ही जर याचं जे 10 किलोचं प्रमाण आहे या पद्धतीनं जर तुम्ही खतं तुमच्या बेसल डोस मध्ये कापूस पिकाला दिलीत तर ह्याचा फायदा आपल्या कापूस पिकाला अतिशय छान पद्धतीनं होतो आणि त्यामुळे तुमचा अतिरिक्त जो खर्च होणार आहे आपल्या खतांवरती तोही तिथं तुमचा कमी होईल. खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, तुम्ही पोहोचवा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचू दे. लाईक, शेअर आणि कमेंट त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका.